आहे तर आईला तर नाचतं होणारच. बाकी तुम्ही सगळे कसे आहात कमेंट्समध्ये मला सांगा की तुम्ही कसे आहात, कुठून कुठून तुम्ही आम्हाला बघतात, आमचे व्लॉग बघतात. तर तुम्ही तेही कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्ही कोणत्या कोणत्या. सांगतो आम्ही एकट्यानेच फटाके वाजवले का? तसं का बोलते तू? काय बोलते बघा ना कसं. जसं का मी एकट्यानेच फटाके वाजवले. पण एकाने तरी असा विचार करत फटाके नाही फोडायचा. हो हो हे बघा अजून. नमस्कार, आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि तुम्ही जाऊ शकता, आम्हाला गप्पा मारायच्या आहे. तुम्ही जावा. गोईगण पण वरती आहे. तर ॲक्च्युली त्याची तब्येत बरी नाही, तर त्याच्यामुळे तो गोळी टायमावरती सांगितलं खायला. हा आत्ता गोळी खातो आहे, लेट खातो आहे. ते AC चालू आहे आणि बाबूला आम्ही झाकलं आहे, बघू शकते ते झोपला आहे तो है ना. तर सगळ्यांची तब्येत ॲक्च्युली बरी नाही आहे. त्याला खोकला झाला आहे, सर्दी पण आहे. आत्ताच जास्त खोकला चालू झाला आहे. तर सिरप आणि सगळं मेडिसिन चालू आहे. गोळी घ्यायला तो विसरला, तर आता गोळी घेऊन निघेल. गोळी घे, व्यवस्थित झोप लागेल त्याला. म्हणून त्याला बोलले की जा पहिला गोळी घेऊन ये आणि मगच तू वॉक चालू कर आणि झोप. मग लेट झाला आता ॲक्च्युली आम्हाला झोपायला. तसं तर लेटच होतो, मला तर लेटच होतं झोपायला. त्यात मला उठावंच लागतं बाबूसाठी, तर मला फिडिंगसाठी. सो माझी तर झोपचं काय लागतच नाही मला झोपतं आता. पण काय करणार, त्यातच एक मज्जा वेगळी असते. तर हे एक आहे आमचं छोटूसं. तर मग काय जरा बरं वाटतं. मग त्रास तर होतो, मग आता आई आहे तर आईला तर त्रास तर होणारच. बाकी तुम्ही सगळे कसे आहात कमेंट्समध्ये मला सांगा की तुम्ही कसे आहात, कुठून कुठून तुम्ही आम्हाला बघतात, आमचे व्लॉग बघतात. तर तुम्ही तेही कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्ही कोणत्या कोणत्या सिटीमधून आम्हाला बघता. तर ते कमेंट्समध्ये तुम्ही टाकू शकता की बाबा आम्ही मुंबईवरून बोलतो या कुठूनही तुम्ही बघू शकता. तर आम्हाला एक कमेंट्समध्ये टाका. मला गुरण्याचा आवाज आला बाबूचा, त्याचा आवाज नाही आहे, तो शायद ACचा आवाज आहे. मला वाटलं बाबू गोरला, मग गोरतोच आहे वाटतं. चांगला गाढ झोपेल आहे. माझा आवाज पण त्याच्यापर्यंत पोचत नाही आहे. जसं चुरबीट असे काहीच नाही, गाढ झोपला आहे. बाकी हा आता खाली गेला आहे. तर सासूबाई काम करत आहेत खाली, त्यांचं थोडं काम आवडून घेत आहेत. हा ॲक्च्युली कसा पकडतो फोन बाबा काय माहिती. मला तर हे दुखायला लागलं आहे बघ इथे. टाईम कसा फोन पकडतो काय माहिती. हा सेल्फी स्टिक पकडून आपला हा असा स्ट्रेट तर पकडावाच लागणार. आणि मला तर असाच फोन पकडावा लागतो की मला माझ्या हाईटच्या हिशोबाने हा 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 बरोबर आहे. काय आलं खाली AC चालू आहे. दसरीकडे AC लावून ठेवले. बिल भरणार आहे तुम्ही? नाही काय काय आलं मम्मी बोलवते. नाही AC दोन्हीकडे चालू आहे. मी दोन AC लावून ठेवले तुम्ही. बंद कमी AC. काय आवाज येतो तुला? माहिती नव्हतं. बघा गोळी खातोय हा. काय करणार, सर्दी खोकला चालू झाली मला. कशामुळे रे? कशामुळे? फटाक्यांच्या फटाके आणायला कोणी सांगितलं? अच्छा, तिथे सामान घेताना मला कोण बोललं फटाके मी एवढे सगळे मोठे मोठे बॉम्ब नाही वापरत. मी फक्त पाऊस आणि चक्रीच होतो मी का तुला. आणि बाप्पा मला काय फक्त एकच फुलभाजी आणायची, एकच बॉक्स. मला काय असं सगळं आणायचं नाही एवढं मोठ्याच्या मोठा बॉक्स आणि हे सगळं. एन्जॉय केलेस ना? फोडलेस ना फटाके? कसं बोलते बघा, फोडलेस ना? खबीस नवरा. खा गोळी, गोळी खातोय दादा. पाणी भरून आणलंस ना? हा गुड बॉय. पाणी भरून आणलंस ना? मग मम्मी कुठे आहे? मम्मी कुठे आहे? बाहेर किचन मध्ये ना. मग याचं कोणा बोलला? पप्पांना. गरम होत आहे. सिरप घे व्यवस्थित, झोप लागेल तुला. झोपायसाठी नाही, कसा खोकला कमी झाला पाहिजे बस. खोकला कमी होणार होतो.
त्याच्यामध्ये असताना झोपायचं पण. तर मध्ये मध्ये उठणार नाही ना आवाजाने. आणि गरम होतं एवढं कधी कधी. हळूहळू धुवून टाक लगेच तिथे आता बेसिन मध्ये जाऊन. कसं करतोय बघा. बेसिन मध्ये जाऊन धुवून टाका. ते मुंग्या तिथे आजूबाजूला फिरतील. कोण घोरतंय बाबू? घोरण्याचा आवाज येतो तुझा. तर मला असं वाटलं, मी बोलले यांना की घोरण्याचा बाबूच करतोय की हिचा आवाज येतोय. घोरण्याचा आवाज बाबूच ऍक्च्युअली घोरतोय. आता हा पुढचा हे आमचे हे चालू करतील. हे माझा हात तर दुखायला लागला. हा कसा पकडतो मला माहिती नाही बाबा. तर गाईस औषध वगैरे घेऊन झालंय. तुम्हाला बोलतो मध्ये 2-3 दिवस मी ब्लॉग नव्हते बनवले. पण काय करू आता. आवाज नाही. सॉरी गाईस. खोकला आहे थोडासा मला आणि खूप जास्त खोकला होता. म्हणजे खोकला नव्हता, मला शिंकाच होत्या पहिले. आता तो खोकल्यामध्ये कन्वर्ट झालाय. खिडकी खिडकी पूर्णच खोल ना मग. पूर्ण नको करू, फक्त जाळी खोल. कारण की गरम हवा एसीची पप्पांच्या कालच्या एसीची हवा आहे. बघ चालू आहे का बघ ना. हात लावून बघ ना एसी टाकला. इथून लाव. इथून लाव ना. येतोय ना. चालू आहे. घाबरते काय? घाबरतेस की काय? हाँ खोल, दरवाजा खोल ना. शेर का बच्चा हो ना. कौन शेर का बच्चा? नहीं, बच्ची है. बच्चा नहीं. पूछ हे ठेव वरती. तिथे वरती ठेवून दे. हे पण घे. दोन 3 दिवस हालत खराब झाली. त्यापासून परवा दिवसापासून ती गेली तिकडे. आता परवापासून काही थोडंसं सर्दी होती मला. मी काल जाऊन डॉक्टरकडे जाऊन घेऊन आलो औषध. हालत खूप खराब आहे. अजून पण सर्दी आहे थोडी, पण थोडी कमी आहे त्या मानाने. आणि थोडा ताप पण होता मला. आता थोडी कमी झाली आहे. पण गरमी खूप जास्त होते, त्यामुळे कंटाळा जास्त येतो त्याच गरमीचा. फटाक्यामुळे. आम्ही एकट्यानेच फटाके वाजवले का? जसं का बोलते तू? काय बोलते बघा ना कसं. जसं का मी एकट्यानेच फटाके वाजवले. हो. हे बघा अजून पण फटाके फुटतच आहेत. आम्ही काय करणार. जरा काय ब्लॉग जास्त मोठा नाही करते बघा. 1:40 झाला रात्रीचे. तर चला आजचा ब्लॉग मी जास्त मोठा नाही करते, इथपर्यंतच करतो. भाऊ पण झोपला, आता आम्ही पण झोपतो. आता तो उठला तर आम्हाला परत झोप नाही मिळणार. तर चला इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर फेसबुकवर बघताय तर फॉलो करायला विसरू नका. तर चला आजच्या ब्लॉगची सुरुवात थोडीशी खराब असेल, कारण की सोनूने ब्लॉग स्टार्ट केला होता, मी नाही केला होता. त्यामुळे तर त्याच्यासाठी सॉरी. तर चला उद्या भेटूया. बाय आणि गुड नाईट. उद्या 11 वाजता बघा ब्लॉग. बाय बोल.